हॅलो, हाय फ्रेंड, कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, ही जी रेसिपी आहे ना, तर स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा. आपली रेसिपी स्टार्ट करणार तर आहोतच आपण, पण त्याच्या आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं लाईक करा, शेअर करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी रोज नवीन काही ना काही छान-छान अशी रेसिपी घेऊनच येतच आहे. आजही घेऊन आलेली आहे. तर तुम्ही ते पाहत असाल, की मी एका बाउलमध्ये पनीरचे काही तुकडे घेतलेले आहे. आज मी तुमच्यासाठी मस्त अशी रेसिपी बनवणार आहे. तर तुम्ही तर पाहत असाल, की जे आपले पनीरचे तुकडे जे आहेत, ते ऑलरेडी पॅकिंगमध्येच आलेले आहे. पण मला असे तुकडे नको होते, तरीही आता इलाज नव्हता. त्यासाठी मी तसंच ॲडजस्ट केलेलं आहे. तुम्ही आता पाहत असाल, की इथं मी घेतलेलं आहे पनीर. सर्वात आधी टाकलेला आहे चाट मसाला, थोडासा होममेड मसाला ॲड केलेला आहे. थोडंसं लाल तिखट ॲड केल्याच्या नंतर आपण ते टाकलेलं आहे थोडीशी हळद. आणि तुम्ही म्हणत असाल, की किती-किती प्रमाण आहे. फक्त चिमूटभर आपण टाकलेलं आहे. कारण ज्या पनीरला थोडंसं म्हणजे छान असा फ्लेवर येण्यासाठी. तिथे तुम्ही पाहत असाल, की चवीपुरतं मीठ ॲड केल्याच्या नंतर थोडीशी जी कस्तुरी मेथी आहे ना, त्याला हातावर क्रश करून घेतल्याच्या नंतर आता सर्व काय आहे ना, आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि थोडासा ओवा पण घेतलेला आहे एकदम लाईटली. तर आता आपण ह्याला काय करूया, आता हे जे काही मसाले आपण टाकून झालेले आहे ना, पनीरमध्ये थोडंसं आपण पाण्याचं एकदम लाईट 1 टेबलस्पून पाणी म्हणलं तरी काही हरकत नाही. कारण जे आपले मसाले आहेत ते थोडेसे ओलसर झाल्याच्या नंतर आपल्या पनीरला जे मसाले चांगल्यापैकी लागतील त्या प्रकारे आपण थोडंसं पाण्याचा हात घेऊन पूर्ण एकसारखा मसाला करून घेऊया. तर मसाल्यामध्ये पनीर मिक्स झालेला आहे. तर ह्याला आपण 5 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत चांगले मसाले सर्व काय आहेत ते एकत्र होतील. तोपर्यंत आपण काय करूया, एका बाउलमध्ये जवळपास 1 ते दीड चमचा तुम्ही घेतलेला आहे बेसन पीठ. तुम्हाला माहितीच आहे, की आता मी कोणती रेसिपी बनवत आहे. तुम्ही माझ्या थंबनेलवरून किंवा टायटलवरून ओळखलंच असेल, की मी आज कोणती रेसिपी बनवत आहे. ती तर मी बनवणार आहे आज पनीर पकोडा. त्यासाठी ही काय चाललेली धडपड चाललेली आहे ना माझी, तुम्ही पाहता आहे. आणि इथं तुम्ही पाहता असाल, की थोडंसं लई लाल तिखट ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि थोडासा होममेड म्हणजे कसं असतं, होममेड मसाला मी रेग्युलर माझ्या जेवणामध्ये वापरते. कारण त्याच्याशिवाय आम्हाला टेस्ट येतच नाहीये. आणि तुम्ही इथं पाहत असाल, की ओवा जी आहे ना, हातावरती क्रश करून घेतलेला आहे. नंतर आपलं ते बेसन पिठामध्ये टाकल्याच्या नंतर थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड करते. थोडासा आवाज खराब येत आहे, तर आवाज जरी खराब आला ना फ्रेंड्स प्लीज समजून घ्या. तुम्ही तर पाहत असाल, की जी कोथिंबीर आहे त्याला स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण काय ह्याला करूया, थोडंसं पाणी ॲड केल्याच्या नंतर म्हणजे लागेल तेवढं पाणी भरपूर टाकायचं नाहीये. फक्त पाण्याची क्वांटिटी जी आहे ना, कमी ठेवायची आहे. कारण आपलं जे पनीर आहे ना, तर बेसन पिठामध्ये चांगलं व्यवस्थित म्हणजे त्याला सगळीकडनं कोट होईल असं त्या प्रकारे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. पण मी सर्व काय टाकलं एक लक्षातच नाही राहिलं माझ्या. पण अचानक लक्षात आलं, की मी ह्याच्यामध्ये हळदच टाकलेली नाही. तरी म्हणलं कलर का आलेला नाही? असं होतं. चला तर मग काय केलंय मी नंतर हळद टाकलेली आहे आणि तुम्ही आता पाहता असाल, की मी ह्याला व्यवस्थित पूर्ण असं एकसारखं करून घेत आहे. बॅटर जे आहे ना आपला काही हरकत नाही. तुम्ही कशाप्रकारे मिक्स करा, काही नाही. कोणत्याही डायरेक्शनमध्ये तुम्ही घेऊ शकता. तुम्ही तर पाहता असाल, की जे आपलं बेसन पीठ आहे ना, तर एकदम मिक्स झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये काय करूया, पनीरचे जे तुकडे आहे ना, मसाल्यामध्ये आपण लावून घेतले होते, ते बेसन पिठामध्ये टाकून घेऊया. तर तुम्ही तर पाहत असाल, की चमच्याच्या साहाय्याने मी इथं काय केलंय, सर्व काही पनीर आणि बेसन पीठ आहे ना, व्यवस्थित कोट करून घेतलेला आहे. म्हणजे पूर्ण डिप करून घेतलेला आहे, जेणेकरून आपलं जे पनीरचे तुकडे आहेत ना, ते एकदम भिजले पाहिजे. आणि दुसरीकडे आपण काय करूया, आता हे साईडला ठेवून देऊया. एक प्लेट घेतलेली आहे आणि त्या प्लेटमध्ये मी काय करते, मक्याचे जे आहे ना पापड ते घेतलेले आहे आणि त्याला आता काय करायचं, हातावरती क्रश करून घ्यायचं आहे.
ते तर एका हाताने होत नव्हतं, तर दोन्ही हातांच्या सहाय्याने मी इथं काय केलं, बारीक-बारीक असे जे तुकडे आहेत ते करून घेतले. कारण ज्या पनीर पकोडा बनवायचा आहे, तर त्यासाठी जे वरचे जे कोटिंग आहे, तर मला मक्याची पाहिजे होते. त्यासाठी जे हे म्हणजे जे आहे ना, ते बारीक करून घेत आहे. तर तुम्ही इथं पाहता असाल, की तुम्ही घेतलेला आहे एक पनीरचा तुकडा. ते बेसन पिठामध्ये भिजवून घेतला होता आणि ह्याला काय झालं पूर्ण एकसारखं मी कोट करून घेतला. नंतर इकडे दुसरीकडे तुम्ही पाहत असाल, की इकडं आपलं तेल तापलेलं आहे आणि तेलामध्ये जसं-जसं मी मक्याच्या पापडमध्ये एकसारखं भिजून तर तुम्ही तर पाहिलंच असेल, की मक्याच्या पापडमध्ये क्रश करून घेतल्याच्या नंतर जे आपला पनीर आहे, तर पूर्ण मक्यामध्ये मिक्स केल्याच्या नंतर एक-एक टाकून दिलेला आहे आणि नंतर तर मग मी असंच केलं थोडंसं डोकं जरा जास्त चालवलं. जे मका आहे ना, तर मका डायरेक्टली मी बेसन पिठामध्ये पनीरमध्ये ॲड केल्याच्या नंतर डायरेक्टली चमच्यानं एक म्हणजे चमचा घेतला आणि डायरेक्ट चमच्याने टाकत बसले. कारण जसं मला पनीर हवंय तसं तर भेटलेलं नाही. आता म्हणलं जास्त डोकं देण्यापेक्षा म्हणलं आता आपण असंच करूया कारण पटापट होऊन जातील आणि खरंच खूप छान पनीरचे पकोडे झाले होते. सध्या तर असं झालंय, की मेमध्येच पाऊस पडत आहे. उन्हाळा गेलेला आहे. तर म्हणलं चला आता म्हणजे थंडगार असं वातावरण झाल्याच्या नंतर आणि पाऊसही पडत आहे. तर म्हणलं चला मस्त अशी पनीर पकोडा बनवूया. तर तुम्ही तर पाहत असाल, की एक बाजू त्याची पूर्णपणे तळल्याच्या नंतर दुसरी साइड पण मी तळून घेतलेली आहे आणि कशाप्रकारे एकदम क्रंची क्रिस्पी आणि टेस्टी खूप छान झाली होती. कारण मी आतमध्ये पण मसाले वगैरे टाकले होते. आणि बेसन पिठामध्ये पण मसाले वगैरे टाकल्याच्या नंतर खूप अशी टेस्टी होतात. तुम्ही पण ही नक्की डिश ट्राय करा. खरंच खूप छान होते. आणि तुम्ही तर पाहत असाल, की मी आता जे काही आहे ना, ते सगळं पनीर पकोडे काढून घेतेय. ते तर मी घेतलेलं आहे अमूलचं पनीर घेतलेलं आहे आणि खरंच जे आपण साधं आणतो त्यापेक्षाही पनीर म्हणजे जे अमूलचे जे पनीर आहे ना, खूप छान असे त्याचे पकोडे बनतात. तर तुम्ही पाहत असाल, की जे आपले काही पनीर आहे आता म्हणजे तेलामध्ये परतल्या गेलेले आहे ते मी साईडला काढून घेतलेले आहे आणि आता जे बाकीचे शिल्लक राहिले ते पण फटाफट तेलामध्ये फ्राय करून घेत आहे. फायनली माझी पनीर पकोडे झालेली आहेत. तर इथं थोडीशी हिरवी मिरचीची जी आहे ते पण ठेवत आहे. कारण डिश एकदम हिरवी मिरचीशिवाय कंप्लीट होत नाही. तर तुमच्यासाठी एक जी आहे ना पनीर ते पण कट करून दाखवते. कारण कशाप्रकारे आतमध्ये जे पनीर आहे आणि वरचं जी कोटिंग आहे बेसन पिठाची आणि मक्याचे पापडाची तर इथे तुम्ही पाहत असाल, की कशाप्रकारे आपले पनीर पकोडे एकदम भारी झालेले आहेत. त्याचं कव्हर वगैरे पण तुम्ही पाहू शकता. मस्त ही रेसिपी एकदम भारी झालेली आहे. तर चला हा व्हिडिओ जी आहे ना, इथंच एंड करते. ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते. हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया छान-छान रेसिपी सोबत रोजच्या रोज आणि तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा. तर हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तर बाय.